सामन्यामध्ये त्या गोलंदाजाने फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या। त्यामुळे असे काही गोलंदाज तुमचे असतात ज्यांच्याविषयी अनेक तर्क वितर्क लावले जातात। दाजी अत्यंत हास्यमुद्रेने आमच्याबरोबर जोडलेले आहेत। मुरबाड तालुका टेनिस क्रिकेट विश्वाला सुपरिचित अशा पद्धतीचं हे नाव। अनेक वर्ष यूट्यूब मध्ये त्यांची चांगली कारकीर्द राहिली ॲज अ कॅमेरामन म्हणून। अलीकडे न्यू यंगस्टर कोरावले संघामध्ये त्यांचे सक्रिय सदस्य बनलेले आहेत। 6 मध्ये 14 धावांची गरज आहे। क्षेत्ररक्षणाची रचना बदलली गेलेली आहे। राईट आर्म राऊंडने गोलंदाजी करतील। प्लस पॉइंट असा आहे की हे मैदान बंटी त्याचबरोबर जांभुर्ड्याचं घरचं मैदान आहे। इथेच ते सराव करत असतात। 6 मध्ये 14 ची गरज। स्ट्रायकिंगला बॅटर रोहित। खोलवर टप्प्याचा चेंडू अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळला। इथे काय घडेल? स्ट्रायकिंग एंडला फलंदाजाला बाद करण्याची संधी होती आणि निर्णय इथे घेता आला नाही जय दिघेला। प्रत्येकाला पडलेला हा प्रश्न आहे की स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बाद असताना जय दिघेने नॉन स्ट्रायकिंग एंडला हा खरं तर थ्रो फेकण्याचा अट्टहास का बाळगला? याची कारणं अनेक असू शकतात। कदाचित नॉन स्ट्रायकिंग एंडला जे फलंदाज आहेत ते अधिक मजबूत आहेत असं खरं तर इव्हॅल्युएशन केलं असेल जय दिघेने। आपल्या संघाच्या हिताचा निर्णय तो असावा असं त्यांना वाटलं असेल। परंतु क्रिकेटमध्ये एकदा जे झालं ते झालं। दुधाचं एकदा दही बनलं की दह्यापासून पुन्हा दूध बनत नाही। आणि यानंतर 5 चेंडू शेष असणार आहेत। 5 मध्ये 13 धावांची गरज आहे। गोलंदाज पुन्हा एकदा बंटी गोलंदाजीच्या मार्गावर अर्थात नितेश मार्के तयार होत आहे आणि स्ट्रायकिंग एंडला यावेळेस फलंदाज आहेत कैलास। काय घडेल या सामन्यामध्ये? प्रेक्षकांची उत्कंठा इथे वाढत चाललेली आहे। प्रत्येक चेंडू अत्यंत महत्त्वाचा आहे। 5 मध्ये 13। आणखी एक डीप होणारा फुलटॉस समोरच्या दिशेने आडव्या बॅटने प्रहार। क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील का? हो पोहोचलेत। दिनेशचं क्षेत्ररक्षण अत्यंत चांगलं। तितकीच चांगली फेकी। लागोपाठच्या 2 चेंडूंवर लागोपाठ 2दा चूक करतोय इथे गोलंदाज नितेश। त्याला इथे खरं तर थ्रो व्यवस्थितरित्या गॅदर करता येत नाही। हा प्रेशर आहे। ज्यावेळेस तुम्ही होम ग्राउंडमध्ये खेळत असता, होम क्राऊडमध्ये खेळत असताना त्याचमुळे इथे तणावाचं योग्य व्यवस्थापन करावं लागेल। क्रिकेट खेळत असताना तणावाचं व्यवस्थापन जो व्यवस्थितरित्या करतो त्या संघाचं प्रदर्शन चांगलं होत असतं। तणाव बाजूला सारावा लागेल खेळाडूंना। 4 चेंडू आणि 11 धावांची गरज। कैलास आहे स्ट्राईकला। 4 मध्ये 11। उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू। यावेळेस पंचांकडे दाद मागितली गेलेली आहे आणि एसटी चीज साठी या अगोदर खरं तर इथे रिव्ह्यू आला गेलेला आहे। पायचे तिसरे पंच निर्णय तुमच्यापर्यंत देतील। राज भोईर सरांना विनंती आहे तुम्हाला स्वतः यावं लागेल। वेगवेगळ्या अँगलने इकडे खरं तर पाहिलं जात आहे। आमचे तिसरे पंच आमच्या बरोबर जोडले गेलेले आहेत। राज भोईर सर त्यांच्या वतीने निर्णय दिला जाईल। फलंदाज सेफ आहेत, नॉट आउट। काय एसटी रक्षण केलं गेलं होतं एसट्यांच्या मागे जय दिघेने। उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू अत्यंत चाणाक्ष रीतीने चालाक पद्धतीने खरं तर पकडत असताना एसट्या उद्ध्वस्त केल्या होत्या। बघा एसटी रक्षक ज्यावेळेला एसट्यांच्या जवळ असतात, लगत असतात, त्यावेळेस फलंदाजाच्या फुटवर्कवर त्याचा परिणाम होतो। मानसिकदृष्ट्या फलंदाज एका वेगळ्या मानसिकतेत जात असतो। 3 मध्ये 11 ची गरज। येणारा चेंडू खूप महत्त्वाचा आहे, अनन्यसाधारण महत्त्वाचा चेंडू। 3 मध्ये 11 समोरच्या दिशेने आणखी एकदा फटका खेळलेत। यावेळेस चेंडू क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत आहे। निर्णय क्षेत्ररक्षकाचा योग्य होता। बॅकफुटला थांबले होते, चेंडूची वाट बघत होते, हवेमध्ये उडी घेतली, सूर लगावला आणि त्यानंतर चेंडूवरचं नियंत्रण खालावलं। हा आलेला आहे चौकार।
7 धावांची गरज असताना गोलंदाज नितेश गोलंदाजीच्या मार्गावर चांगली गोलंदाजी आतापर्यंत नितेशने केलेली आहे. क्षेत्ररक्षणाचं पाठबळ जर इथे मिळालं असतं तर कदाचित इथे फक्त एकच धाव मिळाली असती, परंतु जर तरला क्रिकेटमध्ये थारा नाही. क्रिकेट हा वास्तववादी खेळ आहे. कल्पना विलासामध्ये रंगून क्रिकेट कधी खेळलं जात नाही. देर इज नो चान्स फॉर इफ्स अँड बट्स इन क्रिकेट. किंतु परंतु का तो सवालीने उठता आणि जर त्याला क्रिकेटमध्ये थारा नाही. 2 चेंडू उरतायत, 7 धावांची गरज आहे. कोण असेल नायक, कोण ठरेल खलनायक? 2 मध्ये 7. स्ट्रायकिंग एंडला बॅटर कैलास उजव्या स्टीच्या बाहेरून खेचून मारलेला आहे. हा फटका अधिक उंचीने सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय आणि या सामन्यामध्ये चित्र आता स्पष्ट केलेलं आहे. फलंदाज कैलास धीरोदात्तपणे मैदानाच्या आतमध्ये उभे राहिले आणि त्याने इथे आता विजयाच्या उंबरठ्यावर जांभूळवाडीला आणलेला आहे. सामना संपलेला नाही. 1 चेंडू आणि 1 धाव. प्रत्येक जण इथे एका गोष्टीची चर्चा करत आहे की या अगोदर फलंदाजाला बाद करण्याची 2दा तुम्हाला संधी मिळाली होती. ती संधी तुम्ही नाकारली आणि संधी या देवतेच्या डोक्यावर केस नसतात, त्यामुळे आलेल्या प्रत्येक संधीचं आपल्याला सोनं करावं लागतं. पंच निर्देशित करतायत की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सज्ज करा. त्याचबरोबर मला असं वाटतं क्षेत्ररक्षक जखमी झालेले आहेत, त्याची सुद्धा आपल्याला विचारपूस करावी लागेल. पाणी मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर पोहोचलं जावं. एक चेंडू आणि 1 धावाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपण बघतो. पाण्याची व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये. यस, ऑल इज वेल. क्षेत्ररक्षक इथे बाहेर जात आहेत. सबस्टिट्यूट आणखी एक क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये खरं तर बोलवला जाईल. आपण आपल्या ॲक्शन रिप्लेमध्ये बघूया कशा पद्धतीने फटका खेळलेत. हा स्लॉकचा फटका होता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जिकडे खडे होते तिथून फ्रंट लेग पुढे सरसावला, त्याचबरोबर लाईन क्लिअर केली इथे फलंदाजाची आणि त्याचबरोबर सीमारेषा सुद्धा क्लिअर करताना यश मिळालं इथे फलंदाज कैलासला. 1 चेंडू 1 धाव असं समीकरण क्षेत्ररक्षण सज्ज होत असलेलं आपण बघू शकू. चला, अधिकचा वेळ खर्च करू नका आणि आता क्षेत्ररक्षण कसं सज्ज केले जाईल याकडे सगळ्यांच्या नजर आहेत. 1 मध्ये 1 वाचवायची असतील तर त्याचे सुद्धा वेगळे प्लॅन आहेत, ते मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट करावे लागतील. खरं तर खेळ तुमच्या बाजूने जाईल किंवा खेळ तुमच्या विरोधात जाईल, ह्या 2 बाजू आहेत. परंतु ज्या पद्धतीची प्राप्त परिस्थिती आहे त्या परिस्थितीला अनुसरून मैदानाच्या आतमध्ये कर्णधाराला निर्णय घ्यावेच लागतात आणि ते घेतले जातील का हे पाहायचं आहे. बघा, सिली मिड ऑफ इकडे आणला गेलेला आहे. सिली मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिली मिडॉनला एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर शॉर्ट स्क्वेअर लगला सुद्धा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. अम्ब्रेला फील्ड इथे सेट केली जाईल. फलंदाज आता पंचांच्या बरोबर जाऊन इथे चर्चा करतात की इतके खेळाडू की जे आमच्या जवळ आलेले आहेत ते व्हॅलिड आहेत की इनव्हॅलिड आहेत, त्याची चर्चा फलंदाज करतोय. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने विचार करतोय. क्रिकेट हा खेळ नियमांनी अधीन राहून खेळला जातोय, त्यामुळे सगळ्यांपेक्षा नियम मोठे आहेत. त्या नियमांनी आधारभूत धरून क्षेत्ररक्षणाची रचना इथे व्हॅलिड आहे असं पंच ठरवतायत. 1 चेंडू आणि 1 धाव. 1 चेंडू 1 धाव असेल तर फलंदाजाच्या समोर सुद्धा काही गोष्टींचं आव्हान असतं. ते असं असतं की मग फलंदाज डिफेन्सिव्ह अप्रोचनी खेळेल की मोठा फटका खेळेल, ही त्याच्या समोरची असणारी मोठी अडचण आहे. पाहूया ह्या अडचणीतून त्याला बाहेर जाता येईल का. आणखी एक खेळाडू जवळ आणला जातोय. स्लीप क्वार्टरमध्ये खेळाडू तैनात केला जात आहे. पियुषला आणलं जात आहे. आणखी एक 38 सर्कलच्या आतमध्ये मला असं वाटतं जास्तीत जास्त फौज फाटा आपल्याला इथे पाहायला मिळतो. अम्ब्रेला फील्ड सेटिंग ज्याला आपण म्हणतो. एखादी गृहिणी रांगोळी काढण्यासाठी ज्या पद्धतीने टिपके देते त्या पद्धतीने आता हे टिपकेदार क्षेत्ररक्षण आहे. एका पाठोपाठ एक ओळीने क्षेत्ररक्षक आपण बघत आहोत. अत्यंत चांगला सामना प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला. कोण असेल या सामन्यातील विजेता संघ? जांभूळवाडी की जांभुर्डे? यावेळेस गोलंदाज बंटी की फलंदाज कैलास? कोण नायक कोण खलनायक? काय घडेल? दीर्घ श्वास घेतला जातो. क्षेत्ररक्षक तयार, गोलंदाज तयार, फलंदाज सुद्धा तयार. 1 चेंडू 1 धाव.
फुलटॉस चेंडू, मोठा प्रहार, सामना जिंकलेला आहे जांभूळवाडीने। आतापर्यंत गोलंदाजी चांगली राहिली होती, शेवटचे 2 चेंडू गोलंदाजाच्या विरोधात गेले आणि परिणामतः रविराज ब्लास्टर जांभुडेच्या विरोधात गेले आणि हा सामना जिंकलेला आहे जांभूळवाडी संघाने। परंतु चांगला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दाखवला आयोजक संघाने, अर्थात रविराज ब्लास्टर जांभुडेने। त्याकरता त्यांचा आम्ही कौतुक करू। विशेषत्वाने गोलंदाज पियुष याचा आपल्याला कौतुक करायचंय, ज्या पद्धतीचं खरं तर प्रदर्शन गोलंदाजीचं त्याचं राहिलं। 6 धावा खर्च करत असताना 1 फलंदाज त्याने बाद केला, तिथून जांभुडे संघ या सामन्यामध्ये निश्चितच इन झाले होते। परंतु अंतिमतः फलंदाज कैलासचा संयम आपण पाहिला आणि शेवटी एक षटकार त्याचा जो आला त्यातून सामन्याचं समीकरण बदललं आणि सामना जिंकलेला आहे जांभूळवाडी संघाने। या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण बघतो कैलास, ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं, 2 फलंदाज बाद केले होते आणि फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये विजयापर्यंत त्याने आपल्या संघाला पोहोचवलेला आहे। 15 धावांचं त्याचं कॉन्ट्रीब्युशन। कैलास इज द मॅन ऑफ द मॅच। या कैलास तुम्हाला सामनावीराची पारितोषिके इकडे वितरित केली जातील लवकरात लवकर आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स